रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राणेंच्या उमेदवारीचे केसरकरांनी संकेत दिलेत। नारायण राणे इथे लोकसभेच्या रिंगणात असतील तर नक्कीच विजयी होतील असं दीपक केसरकर म्हणालेत। राणे उमेदवार असतील तर त्यांना 100% पाठिंबा देणार असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। कोकणी माणसाच्या मनात राणेंविषयी आत्मीयता असल्याचं केसरकर म्हणाले। विकास गावकर आपल्याला अपडेट देत आहेत। विकास, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबद्दल खूप मोठा सस्पेन्स आहे, अनेक जण तिथे इच्छुक आहेत आणि आता नारायण राणेंच्या नावाचा सुतोवाच होत आहे। नक्कीच नम्रता, जर बघितलं तर तुम्ही आता म्हटलं तशा पद्धतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नावं चर्चेत आहेत। म्हणजे अगदी रवींद्र चव्हाण असतील, नारायण राणे असतील, त्याचबरोबर प्रमोद जठार आहेत, किरण सामंत आहेत, उदय सामंत यांचे बंधू। आणि आज दीपक केसरकर यांनी एक संकेत दिलेत की या ठिकाणी आम्ही ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की ज्या राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्यासाठी राणे आणि तावडे यापैकी कोणाची निवड होईल, तर त्यांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलंय की कदाचित राणेंना लोकसभेची निवडणुकीसाठी उतरवलं जाऊ शकतं आणि तशा पद्धतीची मोदी यांची एकूणच योजना आहे। आणि जर राणे जर निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच कोकणवासियांच्या मनात राणेंबद्दल आत्मीयता आहे आणि ते निश्चित विजयी होतील अशा पद्धतीचा दावा सुद्धा दीपक केसरकर यांनी केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर प्रथमच अशा पद्धतीचं कोणीतरी बड्या नेत्याने वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीच्या निवडणुकीला राणे असू शकतात आणि राणेंच्या लोकसभा निवडणुकीचे संकेत दीपक केसरकर यांनी दिल्यामुळे एकूणच जर बघितलं तर राजकीय गोठामध्ये राणेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेला जाणार आहे। नम्रता, अगदीच विकास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या नावाचा सुतोवाच करताना नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। जे निर्णय होतात ते शेवटी वरिष्ठ स्तरावरून होत असतात आणि एकंदरीतच तुम्ही मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या। त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत। त्याच्यामुळे राणेसाहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदी साहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल राणेसाहेबांना अधिकचं माहिती असणार। परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही, अशी आजसुद्धा परिस्थिती आहे।